परभणीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. उद्धव बाळासाहेब यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आनेवार साहेब माझ्यासोबत आहेत. सर, खरं तर खूप प्रत्येक पक्षाकडून तयारी आपल्याला पाहायला मिळते. मात्र तुमचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत, किती तुमचे फायनल झालेत असं काही एकंदरीत सांगू शकाल? आता परभणी शहरामध्ये महापालिकेमध्ये एकूण 16 प्रभाग आहेत. 4-4चे 15 प्रभाग आहेत आणि एक प्रभाग 5चा आहे. अशी एकूण 65 नगरसेवक आहेत. आमचा केंद्रात राज्यात महाविकास आघाडीच आहे आणि इथंसुद्धा परभणी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत आमची युती व्हावं, महाविकास आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. तसं तर आमच्याकडे प्रत्येक प्रभागात इच्छुक येऊन गेलेले आहेत, पण आम्ही मताचं विभाजन होऊ नये आणि अनेक वर्षापासून, मागच्या 4 वर्षापासून प्रशासक म्हणजे शासन, तर या प्रशासनाच्या आणि शासनाच्या माध्यमातून या परभणीकरांना जे वाईट वेळ बघायला मिळाली, ज्या परभणीकरांची अपेष्टा झाली, या अपेष्टेपासून बाजू दूर करण्यासाठी, या जनतेला न्याय देण्यासाठी आणि मताचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडी करून लढण्याची आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर परभणीकरांना धुळीचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये खड्डे आहेत, कचरा ठिकठिकाणी आहे. मात्र खासदार तुमच्या पक्षाचे आहेत, आमदार आहेत. मात्र तुमच्या माध्यमातून आणि सरकार म्हणजे प्रशासन कारभार पाहत होतं. लोकप्रतिनिधी तर आत्ताच्या कार्यकाळामध्ये नव्हते. मात्र तुमच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीमध्ये प्रयत्न केले गेले असं काही सांगू शकाल का? आता तुम्ही जे धुळीचं साम्राज्य सांगितलं, तर मागे ज्यावेळेस 2019ला महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या शहराचा कायापालट करण्यासाठी 400 कोटी रुपये भूमिगत गटारासाठी दिले होते आणि 100 कोटी प्रमुख रस्त्याला दिले होते. पण दुर्दैवानं आमचाच एक गट फुटला आणि भाजपसोबत मिळाला आणि लगेच त्यांनी त्या जे पैसे टाकले होते आम्ही त्याला स्थगिती दिली, स्टे दिला आणि तेव्हापासून स्टे तसाच राहिला आणि या प्रशासनाच्या काळात काही आता स्टे उठलेत आणि या शहरामध्ये 3.5-4 वर्षामध्ये या पालकमंत्री असतील, हे सरकार असेल, यांच्या माध्यमातून जे प्रशासक आहे यांच्यामुळं या शहराला खूप वेदना झाल्या या लोकांना. आणि जेव्हा शहराला या धुळीचा विषय असेल, एक महिना मध्यंतरी या महानगरपालिकेच्या निष्क्रिय प्रशासनामुळं त्या ठेकेदारांचे त्यांनी पैसे नाही दिले, तर महिना कचरा उचलायला कोणी तयार नव्हतं. तेव्हाच आमच्याच या परभणी विधानसभेचे आमदार असतील, राहुल पाटील साहेब असतील, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय जाधव साहेब असतील, यांच्या माध्यमातून प्रशासकाला आम्ही जाब विचारून, प्रशासकाला निवेदनं देऊन, धाक दाखवून, त्यांना मोर्चाचं आम्ही हे करून या प्रशासनाला आम्ही त्या बिल अदा करायला लावले आणि त्यांना वेळोवेळी सांगून या शहराच्या नागरिकांना सुविधा द्यायला लावल्या. तर आत्तापर्यंत तुमचे किती नगरसेवक पदाचे उमेदवार फायनल आहेत, आणखीन किती उर्वरित बाकी आहेत, त्या संदर्भात इच्छुकांची संख्या कितीच्या आकड्यामध्ये आहे असं एकंदरीत काही सांगता येईल? तसं 16 प्रभागामध्ये सगळीकडेच कुठं 10 आहेत, कुठं 15 आहेत. पण जोपर्यंत महाविकास आघाडीची बैठक होऊन आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं की आपल्याला मताचं विभाजन होऊ नये आणि मताचं विभाजन टाळायचं असेल, कारण आम्हाला इथली सगळी परिस्थिती माहिती आहे. मी आज जरी जिल्हा प्रमुख असेल तर मागच्या 35-37 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो. कालच्या झालेल्या 2024च्या विधानसभा असेल का लोकसभा असेल, या शहरामध्ये अनेक वर्षापासून आम्हाला कधी मताधिक्य मिळत नव्हतं, पण खासदार साहेबाला आणि आमदार साहेबाला खूप मताधिक्य दिले आणि या शहरातल्या जनतेचा विश्वास खासदार संजयजी जाधव आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील यांच्यावर विश्वास आहे. म्हणून आम्हाला आमची इच्छा आहे की महाविकास आघाडीचं जोपर्यंत आमचं फायनल होत नाहीत तोपर्यंत आमचे जे इच्छुक उमेदवार आलेत, आम्ही कोणालाही असं सांगितलं नाही की तुला कन्फर्म तिकीट देतो. पण आमच्याकडं प्रत्येक प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये 4 जागा लढायच्यात, कुठं 20 आहेत, कुठं 18 आहेत, कुठं 16 आहेत, कुठं 9 आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी 3-3, 2-2 लोक आलेले आहेत. खरं तर आघाडी होईल असे काही संकेत किंवा अशी काही माहिती किंवा कोणते पक्ष तुमच्यासोबत आघाडी करणार अशी एकंदरीत चांगली चर्चा, प्रतिसाद आहे त्या चर्चेला, अशी काही चर्चेबद्दल काही माहिती देऊ शकतो? तसं बघितलं तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसोबत जरी नाही झाली तर अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये काँग्रेसचं काम करतात. माजी आमदार सुरेशदादा देशमुख असतील,
मागे काँग्रेसचे उपमहापौर होते भगवानजी वाघमारे, त्यांचे काही पदाधिकारी, या जिल्ह्याचे माजी खासदार रेंगे पाटील आहेत, त्यांच्याशी अशी तोंडी चर्चा झाली, बैठक झाली नाही, पण ते अनुकूल आहेत. त्यांचीसुद्धा इथे इच्छा आहे की मताचं विभाजन होऊ नये आणि आपण शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना घेऊन आपण महाविकास आघाडी करून लढावं आणि अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांची, लढणाऱ्या नगरसेवकांची, मागच्या स्टँडिंग नगरसेवकांची, इच्छुक नगरसेवकांची इच्छा आहे की आपण महाविकास आघाडी करूनच लढावं. खरं तर तुमचे स्टार प्रचारक म्हणून कोण असणार आहेत? ठाकरे साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा इथं परभणीमध्ये होईल का, अशी एकंदरीत पक्षाकडे मागणी किंवा चर्चा अशी काही झालेली? आजपर्यंत आम्ही कधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आदरणीय उद्धव साहेबाला कधी बोलवलं नाही, कारण आमचे स्टार प्रचारक 24 घंटे मागच्या 40 वर्षापासून या जनतेशी संलग्न असलेल्या संघटनेच्या माध्यमातून मागच्या 25 वर्षापासून खासदार साहेब आहेत. छोट्या छोट्या हे शहर जरी तुम्हाला महानगरपालिका वाटत असेल तर छोटे मोठे उद्योजक लोकांना अडीअडचणीला काम करत असतात आणि मागच्या 15 वर्षापासून या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल पाटील यांची नाळ जुळलेली आहे. म्हणून आम्ही काही मागणी केली नाही, पण आम्ही आदित्य साहेबाला येण्यासाठी मागणी करणार आहेत. आमची महाविकास आघाडी झाली तर काँग्रेससुद्धा त्यांच्या वरिष्ठांना बोलवणार आहेत. तर आम्ही स्टार प्रचारक म्हणून आमचे शिवसेनेचे उपनेते संजय जाधव हेच स्टार प्रचारक आहेत. जे 40 स्टार प्रचारक शिवसेनेचे आहेत त्याच्यामध्ये आमचे संजय जाधव साहेबच आहेत. तेच मराठवाड्यात स्टार प्रचारक म्हणून फिरतात. म्हणून आम्हाला वाटत नाही की शहरासाठी वरून कोणाला बोलवावं लागेल, पण गरज पडली तर बोलिल्यावर वरिष्ठ येतील आमचे. खरं तर तुमचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत, कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी एकंदरीत माहिती किंवा असं काही चर्चा वगैरे? नाही, आमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत, पण आम्ही आणखीन महाविकास आघाडीची आमची बैठक झालेली नाही आजच्या तरी तारखेला. म्हणून आम्ही कोणाला अशी तारीख वगैरे कोणाला फायनल उमेदवार म्हणून सांगितले नाही, कारण आम्ही आमचे उमेदवार जाहीर करायचे तर मग महाविकास आघाडी कसली. म्हणून जोपर्यंत आमची आता आज खासदार साहेब परवाला हाऊस संपले, आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आज रात्री किंवा उद्या येतील, तर या 1-2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यानंतरच आम्ही उमेदवार जाहीर करतो. ओके, धन्यवाद. हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनेवर साहेब आणि यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र ही चर्चा काय सांगून जाते, मात्र प्रत्येक पक्ष जे आहेत ते पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सक्षम आहे आणि पूर्ण ताकद जे आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते देखील लावत असल्याचं देखील पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? प्रत्येक पक्षाच्या वेगळे हालचाली जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या दरम्यान झालेली चर्चा, आणखीन नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, परभणी.